लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्याच्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। आतापर्यंत जितके लोक हे मतदान केंद्राच्या आतमध्ये गेले असतील ते सगळे जण आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। आज दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर अशा राज्यांमधील जवळपास 57 लोकसभा जागांवर मतदान होणार होतं आणि आज मतदानाची आकडेवारी ही जवळपास 57% इतकी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून लोकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावून मतदान केलेले आहे आणि जवळपास ही आकडेवारी आता असलेल्या अंदाजानुसार अंतिम आकडेवारी ही कदाचित 60 ते 65% पोहोचू शकते। यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं कळतंय, जिथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 79% इतकी आकडेवारी होती। जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाले, पण तिथे सुद्धा 51% इतकी आकडेवारी, इतकं मतदानाचं प्रमाण हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचं होतं। आणि आता आपण दिल्लीतील एका बूथवर आहोत। आपण इथे माहोल बघू शकतो की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आता एकूण रिलॅक्स मोडमध्ये गेलेले आहेत, कारण मतदानाची वेळ संपलेली आहे आणि जितके मतदार हे आता मतदान केंद्रावर पोहोचलेले असतील त्या सगळ्यांनी मतदान केले। दिल्लीतील आणि या संपूर्ण उत्तर भारतातील उष्णतेची लाट लक्षात घेता अनेक मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात केली होती आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील मतदानाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय आणि एकंदरीतच संपूर्ण मतदानाची आकडेवारी पाहता कुठेतरी हे प्रमाण समाधानजनक आहे, अगदी 100% संतोषजनक नसलं तरी असं आपण म्हणू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेंदरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।